जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव जिचे पिढे बाळ प्राणतीचा ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचिती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाचे विश्रांती मातेची ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा सूत्र
सूत्र दोरी एक जीव जेवा 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगनहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठ. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला, उच्चारलेला, गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा चारचरणाचा, सर्वांच्या पाठांतरातला, आईचं महत्व सांगणारा, माता या शब्दाची व्याख्या सांगणारा, ममत्वाचा स्वभाव सांगणारा
आणि या जगतावरती आईचे असणारे उपकार सांगणारा आजचा हा अभंग आहे. ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलोत. वैकुंठवासी समाताई आमच्यातून निघून गेल्या. हा संपूर्ण परिवार दुःखाच्या सागरामध्ये बुडाला. 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आईबाप मरू नयेत, तरुण वयात जोडीदार मरू नये आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. या संपूर्ण परिवारानं हे सगळं दुःख उराशी बाळगून आपला प्रपंच सोन्याचा व्हावा याकरता अहोरात्र प्रयत्न केले. 2018 साली वडिलांचं जाणं झालं. त्यावेळेलाही मीच कीर्तनासाठी होतो. 7-8 वर्षानंतर आज इथे येण्याचा पुन्हा योग या कीर्तनाच्या माध्यमातून आला. वडिलांचं जाणं झालं, आईचं जाणं झालं. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात, पण काहींना अगोदर शून्य तयार करावा लागतो. या परिवारानं अगोदर शून्य तयार केलं, मग त्यातून त्या विश्वाची निर्मिती आहे. हा प्रवास सोपा नाही. हातावरची पोटं, काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा, स्वतःची शेती सांभाळत इतरत्र कष्ट करत या परिवारानं संसार सोन्याचा करून दाखवलेला आहे. गरुडानं भरारी घेतली याचा अर्थ चिमणी झेप घ्यायची थांबत नाही. गरुड मोठ्या ताकदीनं हवेमध्ये झेपावतो याचा अर्थ असा नसतो की लहान पक्षी भरारी घेत नाही. काहींच्या प्रवासाचा वेग थोडा कमी असेल पण असेल, काहींच्या प्रगतीचा आलेख थोडा कमी जास्त असेल पण असेल, काहींचे प्रयत्न थोडे कमी पडत असतील पण असतील. निष्क्रिय बसणारा मनुष्य आजही या जगाच्या पाठीवरती जन्माला आलेला नाही. एखादा 2 वर्षात पखवाज वाजवायला शिकेल, एखाद्याला 4 वर्ष लागतील, एखाद्याला 10 वर्ष लागतील, पण येईल. प्रयत्नांती परमेश्वर. एखाद्याला 2 वर्षात टाळ वाजवता येईल, एखाद्याला 20 वर्ष जातील, पण एक दिवस येईल. एखाद्याचं गाणं अत्यंत गोड असेल, एखाद्याचं बोलणं अत्यंत गोड असेल, एखाद्याचं बोलणं कमी चढ उताराचं असेल पण असेल. हा फरक आहे. सज्जन हो, शहाणी माणसं तीच असतात जी माणसं थांबत नाही. आणि म्हणून हा परिवार कधीही थांबला नाही, कधीही खचला नाही. मोठ्या ताकदीनं दिमाकानं हा परिवार चालत आला. आईचं प्रेम अदृश्य असतं पण असतं. आईचं प्रेम दिसत नाही पण असतं. आईचं प्रेम जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत कळत नाही, पण एक दिवस कळतं. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. मागच्या वर्षी ताई निघून गेल्या. मनीषा नावाची कन्या आहे, सुरेश पोपट ही मुलं आहेत, 5 नातवंड आहेत. नाती तेव्हा रडत राहतात जेव्हा आजी दिसत नाही. आज नाती लहान आहे, भविष्यात नाती मोठ्या होतात. आज नातींना आजीची किंमत नाही, पण ज्या दिवशी मुलगी मोठी होते त्या दिवशी तिला आजीचं महत्व कळतं. तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारी आजी एका बाजूला आणि कंपनी हजारो रुपये पगार दिल तो पगार एका बाजूला. काय येतं 5 रुपयात? आजे काय येतं ग 5 रुपयात? नाही काय येऊ दे बेटा, पण एवढेच आहेत. मग तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवते. नात मोठी जेव्हा होते तेव्हा तिला कळतं आजीनं दिलेल्या 5 रुपयाच्या नाण्यामध्ये जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या लाखातही नाही. हे नातीला तेव्हा कळतं. नात मोठी व्हावी आणि आजी घरामध्ये असावी. ऐकावं आपण, नात मोठी असावी, आजी घरामध्ये असावी आणि सहज शाळेतून घरी यावी. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन म्हणून हाका मारते. मुलगी असावी, नांदायला जावी आणि एखाद्या वेळेला त्या मुलीनं माहेराला यावं. जगात कुणीही मुलगी असू द्या, पण आईला तितकीच प्रिय असते. ऐकावं आपण, जेवढी प्रिय लेकीला आई असते. माहेराला येते लेक, जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत खाटेवर पडलेली असू द्या, 4-4 दिवस उठून न बसू द्या, पण लेकराचं पोरग मोठ्यानं ओरडतं तिचा नातू, आजे आत्या आली पहा. हा शब्द ऐकला की काठी टेकत म्हातारी खाटेवर न उठून बाहेर येते. कुठून बळ येतं कोणास ठाऊक म्हातारीच्या अंगात. एरवी तर 4-4 दिवस झोपून असते, पण ज्या दिवशी लेक येते
त्या दिवशी भाकरीचे 2 तुकडे हातात घेऊन पायऱ्या उतरते. एक भाकरीचा तुकडा उजव्या हातानं, दुसरा डाव्या हातानं टाकेल, कडा कडा बोट मोडेल आणि मग लेकीला गृहप्रवेश. ज्या दिवशी माय मरू द्या, मी माझ्या ताईंना बहिणींना विनंती करेन, तुम्ही माहेरला जा. डोळ्यासमोर चित्र उभा राहिला असेल तुमचं माहेर, तुमचं पडलेलं घर, तुमच्या बापाची गरीब झोपडी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहू द्या. आई गरीब असेल, तुमची म्हातारी झालेली असेल, तुम्ही घरी जावं तुमच्या माहेराला. तुमची जन्मदाती माय भाकरीचे 2 तुकडे घेऊन बाहेर येते. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकते. आता माय मरू द्या, आणा डोळ्यासमोर चित्र, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आई मेल्यानंतर माहेरात तुमची दृष्ट कोणी काढली का? आई गेल्यानंतर अंगावरून कोणी तुकडा टाकला का? आई गेल्यानंतर परत मुठभर भाकऱ्या कोणी बांधून दिल्या का? आई गेल्यानंतर आली माझी डॉक्टरीन म्हणून तोंडावरून कोणी हात फिरवला का? आई जोपर्यंत माहेरात असते तोपर्यंत लेकीचे लाड असतात. माय मेल्यानंतर लेकीला चपल्या सोडायला उमरा नाही. हे कटू सत्य आहे. आई काय असते यासाठी एक छोटा दाखला देतो, तुम्ही ऐकताय म्हणून. लहानसं लेकरू होत, छोटं बाळ होत, अगदी लहान. 5.5 वर्षाचं पोरग झालं. गावामध्ये जत्रा होती. आपल्याकडे जत्रा नसते, त्यांच्याकडे होती. छोटस लेकरू आईला हट्ट करू लागला, आई जत्रेला जायचं मला. सोन्या, पैसे नाहीत रे आपल्याकडं. नाही पण मला जत्रेला जायचं आई. सोन्या, खिशात पैसे नाहीत तुझ्या बापाच्या, लोकाच्यात कामाला जातो तुझा बाप, मी पण लोकाच्या बांधाला जाते, कुठून आणावे पैसे? आई जत्रेला जायचं, माझे मित्र निघाले, वस्तीवरची पोरं निघाली, मी पण जाणार. माझ्या शाळेतली पोरं निघाली, आई मी पण जाणार. पाहता पाहता तो शब्द तिच्या काळजाला लागला, आई मी जाणार म्हणजे जाणार. आई म्हणाली, राजा पैसे नाहीत, पण एक करेन मी तुझ्या बरोबर येईन. ऐकता ना आपण, मी तुझ्या बरोबर येतो. संध्याकाळी 5 वाजल्या होत्या. आई कामावरून घरी आली होती. लेकरू तिनं कडेवर घेतलं आणि त्याला शपथ घातली, तुला माझी शपथ आहे सोन्या. काय? सगळ्या जत्रेमध्ये फिरू आपण. हाय, पण सगळ्या जत्रेत फिरलो ना तर काही मागायचं नाही. नाही मागत आई. नक्की मागणार नाही ना? अजिबात नाही. काहीही मागायचं नाही बाळा, मागणारच नाही आई. बघ, नाही मागत. उचलून घेतलं लेकराला. किती वर्षाचं होतं बाळ? 5.5-6 वर्षाचं पोरग. ऐकताय ना आपण, किती वर्षाचं होतं? 5.5-6 वर्षाचं लेकरू कमरेवर घेतलं आणि निघाली जत्रेमध्ये लेकराला घेऊन. फाटलेला पदर, फाटलेलं लुगडं, 17 ठिकाणी त्याला बोळं पडलेली. गरीबाची होती माय. कपाळाला आडवं कुंकू होतं. स्वाभिमानी होती. पदर माथ्याचा काढला, लेकराच्या डोक्यावर टेकवला. उन्हातानाचा ताण कमी झाला होता. आता पावलं टाकत झपाझपा जत्रेकडे निघाली आणि 2 जण जत्रेमध्ये पोहोचले. ऐकताय ना आपण, जत्रेमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा जिलाबीचं दुकान लागलं. पोरग मोठ्यानं ओरडलं, आई मला जिलाबी खायची. तुला सांगितलं होतं ना काय मागायचं नाही, पैसे नाहीत आपल्या माईकडं, नाही देणार जिलाबी. थोडं अजून पुढे गेले कासरावर, आई मला ते बत्ताशे पाहिजेत. तुला सांगितलं होतं ना पैसे नाहीत आपल्याकडं, अजिबात मागायचं नाही. आई ते बघ मला तू फुटबॉल घेऊन दे ना. सोन्या, नाहीत ना रे पैसे राजा. आई पैसे नाहीत आपल्याकडं. नाहीत पैसे, तुला मिळणार नाही यातलं काय? तुला माहिती आहे ना मी लोकांच्यात कामाला जाते. परत उचललं त्याला, पुढे गेले, आई मला ती बॅट पाहिजे, तो बॉल पाहिजे. नाही मिळणार सोन्या. आई बंदूक पाहिजे. नाही मिळणार बंदूक. काही अंतरावर पुढे गेले माय लेकरं. मोठा पाळणा होता, आकाशात फिरत होता. त्रिकोणी पाळणा होता. एक पाळणा गोल फिरायचा, एक पाळणा त्रिकोणी फिरायचा, एक पाळणा आडवा फिरायचा. हे सगळं चित्र तुम्ही पाहिलंय आपल्या पालखीमध्ये. जत्रेतलं ते चित्र पोरानं पाहिलं. नाचूच लागलं पोरग, खालीच उतरलं कमरेवरनं, पाय आपटू लागलं. आईला आवरेना लेकरू. आता मोठ्या मोठ्यानं पाय आपटू लागलं. मला पाळण्यात बसायचं. ते बघ माझा जोडीदार बसला, ते बघ माझ्या वर्गातला पोरगा दिसला, त्याला टाटा करू लागलं, बाय बाय करू लागलं. मी पण येणार म्हणू लागलं. आई त्याला धमकावत होती, मागायचं नाही काय, पैसे नाहीत आपल्याकडं, नाही रुपया, फक्त बघ. ते पाहूनच शेकाळायला लागलं. मोठ्यानं उड्या मारायला लागलं. किती भारी पाळणा फिरतो. आई मला बसायचं, आई मला बसायचं, आई मला बसायचं. हे म्हणता म्हणता कधी आईचं बोट त्याच्या हातातून सुटलं त्याचं त्यालाही कळालं. गर्दीतून माय आणि लेकरू बाजूला झाले. ताटातूट झाली. लेकरू बाजूला गेलं, आई बाजूला गेली. ऐकताय ना आपण, याच्या नाचण्याच्या आनंदाच्या भरात आणि पाळण्याच्या भरात त्याला कळालंही नाही आपली आई बाजूला गेली. त्याच्या ध्यानात आलं, आई कुठं गेली, आई कुठं गेली.
आई कुठं गेली म्हणून आजूबाजूला पाहत राहिला, आई दिसेना. पाळणा तर फिरत होता, आता आई दिसेना. आता रडायला लागला, आई म्हणून हाका मारू लागला, आई म्हणून ओरडू लागला. आई पाहिजे म्हणायचा, आई पाहिजे म्हणून पाय आपटायचा. खाली बसला, पाय खुडू लागला, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. तिथले 2 पोलीस जवळ आले, त्याला उचलून घेतला. कुणाचा रे तू? त्याला नाव सांगता येईना. आई पाहिजे. कुणाचा रे तू? रडायचं थांबेना. आई पाहिजे. गप्प बस, आम्ही तुला आई मिळवून देऊ. थांब जरा, रडू नको. आई असेल इथं कुठं? पोरग रडायचं थांबना. मग त्यातला एका काकानं त्याला उचलून घेतलं. चल, तुला जिलाबी देतो. नको, मला आई पाहिजे. आधी काय पाहिजे होती? फुकट मिळत नव्हती, विकत घ्यायची होती. आता जिलाबी फुकट मिळते. आता कोण पाहिजे? चल, तुला बत्ताशे देतो. नाही, मला आई पाहिजे. अरे, तुला फुटबॉल घेऊन देतो, आई पाहिजे. तुला चेंडू फळी घेऊन देतो, आई पाहिजे. चल, तुला पाळण्यात बसवतो. नाही बसायचं मला, मला आई पाहिजे. जेव्हा आई सोबत असते तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. जेव्हा आई सोबत नसते तेव्हा फक्त आई पाहिजे असते. एवढी किंमत आहे आईला. जोपर्यंत घरामध्ये असते तोपर्यंत नसतं तिचं भान, आणि निघून गेल्यानंतर धावायलाही कमी पडतं रान. जोपर्यंत आईच्या कमरेवर होता, आईच्या खांद्यावर होता, सगळं जग डोळ्यानं पाहत होता. पोरगा हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे म्हणत होता. ज्या क्षणी आईचं बोट हातातनं सुटलं, आई आता दिसेना झाली, आई कुठं गेली कळत नाही, आई पाहायचा प्रयत्न केला तर पाहायला मिळत नाही, तेव्हा फक्त आई पाहिजे. जगातली सगळी सुख एका बाजूला आणि आईची मांडी एका बाजूला, हे लक्षात राहते. लेकुराचे हित अभिमन्यू युद्धात मरण पावला. सगळे पांडव रडू लागले. अभिमन्यूचा देह निपशित पडलेला हे पाहून सुभद्रेच्या डोळ्यात पाणी आलं. मग भगवान कृष्ण उभा राहिले शेजारी जाऊन. सुभद्रा, हा देवा, रडू नको. का रे? रडणं तुला शोभत नाही का? पंडूराजाची सून आहे, माहित आहे मला. अर्जुनासारखा योद्ध्याची बायको आहेस, माहित आहे मला. भगवान श्री कृष्णाची बहीण आहे, हेही माहित आहे. मग का रडते? रडणं तुला शोभत नाही. भगवान, मी पंडूराजाची सून नाही रडत देवा. मी अर्जुनासारख्या योद्ध्याची बायको नाही रडत देवा. आज अभिमन्यू गेला, मी कृष्णाची बहीण नाही रडत देवा, मी अभिमन्यूची माय रडत. ज्ञानोबरायांनी 2 ओव्या खर्च केल्यात. किंबहुना धनुर्धरा ए मातेची या उदरा, परिमातेचा सोयरा की तुला पा. आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो, आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला आहे, आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाबोली, ते चोज करुणी माबोली रिघे जेवी. आपल्या लंगडण्याचा, आपल्या बोबड्या बोलण्याचा जगाला तिटकारा असेल, आपल्या कर्तृत्वहीन असणाऱ्याचा राग जगाला येईल, आपल्या कर्तबगारीचा राग जगाला येईल, पण आपल्या नेतृत्वहीन गोष्टीचा राग आईला येत नाही.
आपल्या चुकीच्या गोष्टीचा राग आईला येत नाही. एक वाक्य बोलू का, तुम्हाला कळलं तर पहा. मुलगा कसाही असू द्या किंवा मुलगा कसाही असू द्या, आईचं त्याच्यावर तितकंच प्रेम असतं. मुलगा कसाही असू द्या, अन्यथा तो कसाही असू द्या. दारुड पोरगा असू द्या आणि दिवस मावळू द्या, घरी येतं पोरगा आईला शिवाय घालतं, लाता घालतं, आणि लाता घालणाऱ्या पोराचा राग जगाला येतो. मग एखाद्या दिवशी 2-3 दिवस ते पोरग घरीच येत नाही. मग तेव्हा आई चौकात येते, गावातल्या प्रत्येकाला म्हणते, आमचा दाद्या पाहिला का, आमचा बाळ्या पाहिला का, आमचा पोरगा पाहिला का. त्यातला एक जण फुगीरच होता, तो म्हणला, का हो मावशी, कशाला पाहिजे तुमचं पोरग, तुम्हाला दररोज येतं, संध्याकाळी दिवस मावळल्यावर पिऊन येतं, येतं लाता घालतं, शिव्या देतं तुम्हाला. माय म्हणली, घालू दे रे त्यानं लाता, लाता घालायच्या निमित्तानं का होईना, पण कमीत कमी माझ्या डोळ्याला दिसत तरी होता. हे एवढं निष्पाप प्रेम, हे एवढं इनोसंट प्रेम फक्त आईचं आहे, ज्याच्यामध्ये किंचितही स्वार्थ नाही, ज्याच्यामध्ये यत्किंचित अपेक्षा नाही. कधी असं झालं का आईनं पगार मागितलाय आपल्याला? कधी असं झालं का आपण पहाटे 4 वाजता उठलो ना आपली आई 10 वाजता उठली? असं कधी झालं? लेकरच लय कामं करायला लागले ना आईबाप काय नाही दुपारी 3-4 वाजेपर्यंत झोपून राहायला लागले. झाड जुनं झालं, सावली द्यायचं कधी बंद होत नाही. म्हातारा माणूस, घराचं कुलूप असतं, जोपर्यंत आई घरात असते तोपर्यंत घराले कधी कुलूप लावावं लागत नाही. जोपर्यंत आई घरात असते, झालं पोरापोराचं भांडण तरी मिटवायला मध्यस्थी म्हणून उभा राहते. भांडू नका रे राजाओ, भाऊकीचा असं होईल, हे सगळं आई सांगेल. ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी ही समजूत घालायला कुणीही नाही, हे कायम लक्षात राहावं. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणालेत, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघे बाळकाची व्याप्ती, अवघे बाळकाची व्याप्ती, अवघे बाळकाची आणि या परिवाराला ही ज्ञात आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. या कीर्तनासाठी उपस्थित सर्व भजनी मंडळ, दोन्ही गायक, मृदंगाचार्य, दोन्ही विनेकरी बाबा, चोपदार, सामोर बसणारे सर्व श्रोते सज्जन, सगळी माझ्याच घरातली माणसं आहेत. अर्जुनाला जेव्हा युद्ध करायचं होतं तेव्हा त्याच्या हातातलं धनुष्य खाली पडलं. त्याला कारण विचारलं तेव्हा त्यानं कृष्णाला सांगितलं, असं आहे, सामोर जी माणसं उभे आहेत म्हणे ती माणसं माझ्या घरातले आहेत. कोण कोण आहे रे त्या यादीमध्ये? म्हणे चुलते आहेत, भाऊजय आहेत, हे सगळे घरातलेच होते ना अर्जुनाच्या. पण आता हे माझीच माणसं आहेत आणि यांच्या पुढे कसं युद्ध करावं? त्यामुळे तो गडबडला, त्याचा आत्मविश्वास कमी झाला, गुडघ्यावर बसला. मग श्रीकृष्ण त्याच्या पाठीमागे उभा राहिला, घाबरू नको, तुला युद्ध करायचंय, धर्मासाठी युद्ध करायचंय. आज अवस्था तशी माझी किंचित आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या बरोबर युद्ध करणार आहे नाना, असं नाही की माझं तुमच्याशी भांडण आहे किंवा आपण तलवारी घेऊन लढायचे. पण हे वाक युद्ध आहे ना. जेव्हा आपलीच माणसं समोर असतात ना तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट की थोडा आत्मविश्वास कमी होणं किंचित स्वाभाविक आहे. पण मला आता सवय झाली, कारण माझ्याही पाठीमागं गोपालकृष्ण उभा आहे ना धीर द्यायला. आमचा महादेव चांगलं कीर्तन करतो, पण मला म्हणतो तुम्ही माझ्या कीर्तनाला जन्मात कधी यायचं नाही. मी त्याला विचारलं, असं का? तुम्ही नसल्यावर मी लय बाण मारतो म्हणे, तुम्ही नसल्यावर बंदूक चालत नाही. असल्यावर अशी परिस्थिती राहते. तशी तुम्ही माझ्या घरातली माणसं आहात, माझ्या कुटुंबातले आहात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचे माझ्यावरती उपकार आहेत. किंचित का होईना थोडेफार उपकार तुमचे माझ्यावरती आहेत आणि याची मला जाणीव आहे. तुमच्यामुळे मी घडलोय, वाढलोय, लहानाचा मोठा आहे. हे वाकयुद्ध आहे. आणि ज्या पद्धतीनं भगवान अर्जुनानं, दुर्योधनानं श्रीकृष्णाची शेवट आराधना केली, तशी आपण माणसं आहोत. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. या प्रेमाच्या अनुषंगानं आजचं कीर्तन मला तुमच्या समोर मांडायचं आहे.
आपण सगळी घरातली माणसं आहात. आपलं प्रेम कीर्तनकारापेक्षा कीर्तनावर जास्त असावं. आपलं लक्ष कीर्तनकारापेक्षा कीर्तनावर जास्त असावं. कीर्तनकार काय सांगतो याच्याकडे लक्ष असावं. माझ्या चेहऱ्याकडे लक्ष असण्यापेक्षा माझ्या ओठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर तुमची करडी नजर असावी. माझ्या शब्दाचा बोध तुम्हाला व्हावा, माझा बोध होऊ नये. माझा परिणाम तुमच्यावर होऊ देण्यापेक्षा माझ्या शब्दांचा परिणाम तुमच्यावर जर झाला तर मला असं वाटतं की माझं आजचं कीर्तन समाताईंपर्यंत थेट पोहोचेल, यात तीळ मात्र शंका नाही. आपण या बोराटी परिवारावर श्रद्धा असणारी माणसं आहात. ऐका, माझ्या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ. असं आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ अशी दोन प्रकारची माणसं जगात आहेत. पहिला वर्ग आहे तो कृतज्ञ आणि दुसरा वर्ग आहे तो कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारे आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारे. मी अगोदर तुम्हाला कृतज्ञ सांगतो, उपकाराची जाणीव असणारी. पांडवांच्या नामयज्ञामध्ये, धर्मयज्ञामध्ये एक दिवशी राजश्व यज्ञ पार पडला. राजश्व यज्ञ अत्यंत मोठा, अत्यंत देखणा, अत्यंत श्रीमंत. त्याच्यासारखा यज्ञ पुन्हा झाला नाही. हत्तीच्या सोंडेमध्ये तूप घेतलं जायचं आणि त्या हत्तीच्या सोंडेनं तूप हे यज्ञात टाकलं जायचं. 1018 हत्ती होते राजश्व यज्ञामध्ये. त्या हत्तींच्या पाठीवर सोनं लादलं जायचं आणि ते हत्ती यज्ञ झाल्याबरोबर आणले जायचे आणि जेवढे जेवढे काही भजनाला उभे होते टाळकरी त्यांना ते सोनं वाटलं जायचं. तुम्ही स्वप्न पहा बरं, तेव्हाच सांगतो. राजश्व हत्ती होता. खरंच आपण एवढे श्रीमंत होतो. कपाट भरून सोनं होतं आपल्या नगरात. ऐकावं आपण, कपाट भरून सोनं होतं घराघरामध्ये. जर कपाट उघडलं ना तर सोनं अंगावर पडायचं. आता कपाट भरून सोनं नसतं, आता कपाट भरून साड्या राहतात. पूर्वी कपाट उघडलं की सोनं अंगावर पडायचं, आता कपाट उघडलं ना साड्या अंगावर पडतात. एवढे श्रीमंत झालो आपण. 12व्या शतकात एवढे श्रीमंत होता आपण. सोरटी सोमनाथ नावाचं देवस्थान होतं आपल्याकडं. 18 हत्ती त्या घंटेला बांधले जायचे. सोन्याची घंटा होती. सोन्याची घंटा त्या 18 हत्तींनी ओढली जायची. मग ती एकदा वाजायची. दररोज संध्याकाळी कोशागृह रिकामं केलं जायचं. त्याच 18 हत्तींच्या पाठीवर ते सोनं लादलं जायचं तिजोरीतलं. अशी दररोज तिजोरी रिकामी होत होती. सोनं किती असेल भारतात. पण अल्लाउद्दीन खिलजी नावाचं एक आपल्याकडे मनुष्य आला. त्यानं आपल्या महाराष्ट्राची लूट केली. आपल्याला माहिती असावं, यादव नावाच्या राजाच्या पोरीला त्यानं पळवून नेलं. तेव्हापासून आपल्या भारतीय संस्कृतीला गालबोट लागलं. हे माहिती असावं किती श्रीमंत होतो आपण. सोन्याच्या चिमण्या होत्या लेका आपल्या भारतात. अजूनही आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला म्हणतो ना मराठी शाळेवर, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा धर्म का रगता पग पग है हमारा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. गंगा यमुना शेती धरती, बाग बगीचा माझा. कुणी नजर पाकडी करता, अभिलाषा धरता. यावर द्यावया स्मरण पाहू द्या, बाबू पाहू द्या रे. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. हे असं तुमचं सुद्धा पाठ असलं पाहिजे सर्वांचं थोडं थोडं. भारत देशाची गाणी आहेत की नाही, हे सगळं पाठ असावं. हे सगळं पाठ असलं पाहिजे. रेवा भीमा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एक मुखाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रातल्या होता आपण. म्हणा नाही तर म्हणू नका, मी काही अपेक्षा करत नाही तुमच्याकडून म्हणावं. पण गंगू तारुण्य तुझं बेभान जसं पाठ असतं तसं हे सुद्धा थोडं थोडं पाठ असलं पाहिजे. आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत. असा श्रीमंत होता महाराष्ट्र. ऐका बरं, मला पुढचं सांगायचंय.
कृतज्ञता सांगायची मला, माझ्याकडे लक्ष द्या. कृतज्ञता शिकवतो तुम्हाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, याच भारतामध्ये शंभू महादेवाचं आराध्य दैवत असणारं शिखर शिंगणापूर आहे. कल्पना आहे ना तुम्हाला? असावी कल्पना. आपण भाग्यवान आहोत. शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदायाचा मिलाप आपल्या गावामध्ये आहे, असावं आपल्याला माहिती. आपण भाग्यवान आहोत. ऐकावं आपण. या भारतात आपला जन्म झाला, आपण भाग्यवान. किती भाग्यवान माहिती आहे? ज्ञानोबरायांची एक सुप्रसिद्ध ओवी आहे, हे विश्वाची माझे घर. ज्या अर्थी ज्ञानोबरा या विश्वाला काय म्हणाले? घर. त्या अर्थी घराचा प्लॅन फुले महाराज तुम्हाला माहिती पाहिजे की नाही? मी काही सिव्हिल इंजिनियर नाही, पण मी घराचा प्लॅन समजावून देतो. हॉल कुठला, किचन कुठलं, ते बाकी बेडरूम कुठली, हे सांगतो. बरं, हे विश्व काय आहे? आपलं घर आहे. या घरातला प्लॅन सांगतो. माझा प्लॅन अत्यंत चांगला आहे, ऐका. या घराचा प्लॅन, विश्व घर आहे, पण या विश्वातला प्लॅन समजावून देतो. ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, अमेरिका या घराची तिजोरी आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे, युरोप घरातली कॉमन बेडरूम आहे. ऐकताय ना आपण सर्वजण? प्लॅन सांगतो घराचा. इतका चांगला प्लॅन आहे. पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, जापान घरातलं मिनी मेडिकल आहे. मेडिकल जापान. या बापू साहेब थोडं पुढं सरा, म्हणजे बॉक्सचा त्रास व्हायचा नाही. जापान माहिती आहे ना तुम्हाला? माझ्याकडे पहा. जापान, 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 जापान. जापानमध्ये जास्त औषधं गोळ्या तयार होतात, म्हणून जापानी माणसं जास्त दिवस जगतात. जापानी माणसाचा उद्धार होतो, जापानी माणसं तरतात, जापानी माणसाचं चांगलं होतं. जापान हे कळतंय ना? नाही तर जापान होईल माझ्या बोलण्याचे. चौबदार, जापानी माणसं तरतात, जापानी माणसं जास्त दिवस जगतात, म्हणून खिशातला मनीही जपावा आणि माळेतला मणी सुद्धा जपावा. फक्त दोन फरक आहेत. खिशातला मणी जपताना आत ओढावा लागतो, बाहेर सोडावा लागतो, आणि माळेतला मणी जपताना आत ओढावा लागतो. जपाची माळ कशी ओढतो आपण? आत. आणि खिशातला मणी पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर सोडायचं असतं. हा सिद्धांत आहे. ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, हे विश्व जर घर असेल तर. अमेरिका घराची तिजोरी आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पाकिस्तान घरातला कुरापती आहे, पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे, हे कधी विसरू नका. आपण देवघरात जन्माला. अशा देवघरात राजस्व यज्ञ सुरू होता. पंक्तीच्या पंक्ती बसल्या होत्या. किती पंक्ती होत्या? दररोज 18.5 लाख माणसं जेवत होती. किती लाख माणसं? 18.5 लाख. तूप वाढायला हत्ती होते, हातानं वाढत नव्हती माणसं, हत्तीच्या सोंडेनं तूप वाढत होती. ऐकताय ना आपण? 100 घोडे होते, त्या 100 घोड्यांचा रथ जुंपलेला होता. त्याच्यामध्ये भात, त्याच्यामध्ये भाजी, असं लक्ष भोजन घालण्याची परंपरा होती. आता लक्ष भोजन म्हणलं की तुम्हाला अकलूज आठवल, खिरीत सरबत केलेला. याच्याही पेक्षा सगळं चांगलं चाललं होतं. आपल्याला एवढंच लक्षात राहतं ना, 1,18,000 लोक जेवायला घातली ते. पण ऐका, ते लक्ष भोजन होत. वैकुंठवासी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी लक्ष भोजन घातलं. तत्कालीन महाराष्ट्रात त्यांच्यावरती टीका सुद्धा झाली. विधानसभेमध्ये बाकडं आपटण्याची प्रथा काय आताच नाही, तेव्हापासून आपटली. हे म्हणे दुष्काळात लक्ष भोजन घातलं, कळत नाही, अमुक तमुक. शंकरराव मोहिते पाटील ताट उभा राहिले, म्हणाले हे पहा, आमच्या तालुक्याचा अपमान होऊ देऊ नका. म्हणजे लाख लोक जेवायला घातली नाहीत, 1,18,000 लोक जेवायला घातली. पुढचे 18,000ही सांगा. आमच्या तालुक्याचा म्हणे आम्हाला अभिमान आहे, आमच्या तालुक्यातली लोक आहेत ते जेवले, तुमच्या का पोटात दुखतं म्हणे. तुम्हाला जेवायचं असलं पंक्ती लिहून बसा. एवढी ताकद लावली होती. असं लक्ष भोजन चाललं होतं. किती दिवस माहितीये? 53 दिवस राजस्व यज्ञात. यज्ञ सफल झाला का असफल झाला हे पाहायचं ठरवलं इंद्रदेवानं. मुंगसाचं रूप घेतलं, यज्ञामध्ये उडी टाकली. अर्ध शरीर फक्त सोन्याचं झालं, अर्ध झालं नाही. आणि मग मात्र चर्चा सुरू झाली. अहो ते मुंगूस यज्ञामध्ये उडी मारली, जळून मेलं नाही याचं दुःख नाही काय, किंवा वाचलं याचंही सुख दुःख नाही. चर्चा अशी चालली होती की अर्धच सोन्याचं कसं काय झालं. काही चर्चा अशा असतात बघा, एखाद्या पोराचं लग्न झालं ना तर झालं याची चर्चा नसते, त्याला पोरगी कशी दिली असेल हो, तुला काय करायचं. एखाद्या माणसानं गाडी घेतली ना तर गाडी घेतली, आनंदाची गोष्ट आहे, याची चर्चा नसते. फायनान्स किती केलं, डाऊन पेमेंट किती भरलं, याची चर्चा जास्त राहते. कीर्तनकार आलाय तर त्याची चर्चा नसते, गायक मागं उभारले तर त्याची चर्चा नसते. किती घेत असतील हो 2 तासाले, निरर्थक चर्चा ना. तशी चर्चा सुरू झाली हो. नको ती चर्चा. काही माणसांना नको ती खोड असते.
एखादा पोरगा जर दुकान टाकलं असेल त्यानं, दुकानात जर कष्ट करत असेल, बिचार दिवस रात्र उभा राहत असेल, तर लोक तिथं जाऊन चर्चा करतात, विचारत नाहीत गिरायक आहे का, धंदा होतो का, लोक येतात का, काय म्हणतात माहितीये का, भाडं किती आहे हो याला, तुला काय करायचंय, त्यानं किती भरू दे, अशी निरर्थक चर्चा. तशी चर्चा सुरू झाली पांडवांच्यात कौरवांच्यात. काय ते अर्धच कस काय सोन्याचं झालं म्हणे, अर्धच कस काय सोन्याचं झालं म्हणे. त्याला पकडलं, काही गरज नव्हती, त्याला पकडलं, असा धनुष्याला बाण लावला आणि त्याला मारायला लागली. तू अर्धा सोन्याचा का झाला सांग. अरे म्हणे झालो तेवढं तरी बघा, नाही पण अर्धा सोन्याचा का झाला मुंगसा. आणि मग मात्र मुंगूस बोलू लागला, हे पहा म्हणे, यज्ञ जरी केला तुम्ही तरी तुमचा यज्ञ असफल झालाय. का, तुम्ही जे लोकाला खायला घातलं, तुम्ही जो दान धर्म केला ते सगळं चांगलं झालं, पण तुम्हाला कल्पना असावी, या नामयज्ञासाठी तुम्ही साधू महर्षींना बोलवायचं विसरला. तुम्ही माळकऱ्यांना वारकऱ्यांना बोलवलंच नाही, आणि म्हणून तुमचा यज्ञ असफल झाला. माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं, अर्ध तसंच राहिलं. तेव्हापासून एक आपल्याकडे म्हण पडते, आपण केलेलं कर्म, आपण केलेलं पुण्य खरंच चांगलं झालं का वाईट झालं, यशस्वी झालं का अयशस्वी झालं, हे जर पाहायचं असेल तर आपण मुंगसाला एक वाक्य म्हणतो बघा. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, मुंगूस जर दिसलं तर तुम्ही मोठ्यानं म्हणता. काय म्हणता हो? मुंगसा मुंगसा, हा तुला सागर महाराजाची शपथ, असंच म्हणता. काय म्हणता? मुंगसा मुंगसा, तोंड दाखव, तुला रामाची शपथ. का? आम्ही केलेलं पुण्य सत्कारनी लागतंय का लागत नाही, इथं शंका आहे. तुम्ही कल्पना करता बघा, मुंगूस जर तुमच्या उजव्या हाताला गेलं डावीकडनं येऊन, तू म्हणता हा बरोबर आहे, आपण केलेलं चांगलं आहे बरं का, बरोबर झालं. आणि ते जर डावीकडे गेलं, बापरे आपलं काहीतरी चुकलंय म्हणायचं. आता उद्यापासून रस्त्यानं चालताना फक्त मुंगस बघा. मी तर म्हणतो 2-4 पाळाच ना, आणि सवय लोक मांजर आडवं गेलं तरी म्हणतात काम होत नाही. एक मांजर नाही 100 मांजरे आडवी जाऊ द्या, तुमची कामं होणार. एक मांजर नाही 100 मांजरे आडवे जाऊ द्या, तुमचं काम होणार. पण एक माणूस आडवा जाऊ द्या बरं, चाललेली कामं बंद पडतात, हे माहिती असावं. म्हणून मांजरीपेक्षा माणसं खतरनाक आहे, हे कृतज्ञतच सांगतो. ह्या मुंगसाला ज्यानं आणलं त्याचं नाव ऐकताय का आपण? शुकाचार्य. ते होते बरं का पंक्तीला, त्यांनी खाल्लं होतं पांडवाच्या यज्ञात. रुक लागून राहिली. काय माहितीये, मी त्यांचं खाल्लंय, आपण त्यांच्या हातचं खाल्लंय, त्यांच्या यज्ञातनं आपण जेवलोय, काहीतरी उतराई झालं पाहिजे, कृतज्ञता. 3 पिढ्या वाट बघत बसले, 3 पिढ्या. पंडू राजा, त्याची 5 मुलं. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यू मरण पावला तेव्हा परीक्षिती राजा उत्तरेच्या पोटात होता. अभिमन्यूचा मुलगा म्हणजे ऐका, अर्जुनाचा नातू. ऐकलं का तुम्ही? अर्जुनाचा कोण? नातू. आणि पंडू राजाचा पंतू. पंडू राजाच्या काळात जेवलं होतं, पण तेव्हाच ध्यानात ठेवलं होतं त्यानं. काय? आपण एक शीत खाल्लाय, एक शीत. यांच्या कुळातला काय खाल्लाय? एक शीत. यांच्या कुळातला एक शीत खाल्लाय, याला जाणीव असावी. त्या शीताच्या उपकारातून आपल्याला उतराई व्हायचं. कधी कधी जाणीव असते. आम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी अतुल बापू आम्ही बसलो होतो बँकेमध्ये, तेव्हा सहज बोलता बोलता त्यांच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले. खरं सांगू का महाराज, तुमच्या वस्तीचे म्हणे आमचे उपकार आहेत. त्या वस्तीवर राहिलोय, लहानाचा मोठा झालोय, वाढलोय, इथं शिकलोय आम्ही, ही उपकाराची जाणीव आहे, हे आठवतं बरं. आणि म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगू का, एखादी 4 मजल्याची इमारत असावी. कधी कधी इमारतीत राहणारे लोक इमारतीच्या पायाला विसरतात, इमारतीचा रंग इमारतीच्या पायाला विसरतो, इमारत विकत घेणारी माणसं इमारतीच्या पायाला विसरतात, पण इमारतीचा बाप सुद्धा इमारतीच्या पायाला कधी विसरत नाही. का? इमारतीला माहित आहे कुणाच्या जीवावर उभी आहे ती, पायाच्या जीवावर. तिचं लक्ष राहतं कुणाकडं? पायाकडं. बाकीच्यांचं नाही. बाकीच्याला काय, मातीच्या आड निघून गेलेला पाया काय कळत नाही. आपल्याला जाणीव पाहिजे. शुकाचार्यांनी भागवत सांगायला सुरुवात केली. कुणाला? शुकाचार्यांनी भागवत सांगितलं परीक्षिती राजाला. याला प्रमाण आहे. श्रवणे परीक्षिती तरिला भूप, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरिला भूप, श्रवणे परीक्षिती तरिला भूप. 7 दिवसा मुक्ती झाली तया. परीक्षिती राजा
त्याला भागवत सांगितलं 7 दिवस आणि मुक्ती झाली. कुणाची ऐकता ना आपण? शुकाचार्यांची. कृतज्ञता याला म्हणतात. मुक्त झाला, उपकार भेटले. आता शब्द दुसरा, कृतज्ञ. शिखर शिंगणापूरचा महादेव कैलासात होते आणि दररोज त्यांना राख लागत होती. राख कशा करता? त्यांच्या पूजे करता. कोरोनाच्या काळात भरपूर चांगलं झालं, लगेच राख मिळत होती. पण ते लॉकडाऊन संपलं, लशी आल्या, राखच मिळायची बंद झाली, माणसं मरायची बंद झाली ना. मग तो भस्मासूर महाराजांकडे आला, महादेवाकडे. महादेवा काय अहो, तुमच्या पूजेला राख आणून देण्याचं काम माझ्याकडे आहे, पण आता काय झालंय, कोरोनात माणसं मरत होती तोपर्यंत बरं होतं, दररोज भरपूर आणून देत होतो, आता माणसंच मरायची बंद झाली, त्यामुळं राख काय मिळत नाही, काय केलं पाहिजे? मग महादेवानं वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो माणूस भस्म होईल. जेव्हा राख कमी पडेल तेव्हा कुणीही गाठ, हात ठेव, राख. बरं झालं म्हणे, आता स्मशानात जायचा ताप वाचला. कुणीकडे जावं लागत होतं, आता बंद झालं. आता जे कीर्तनात जांभळ्या देईल त्याच्या डोक्यावर हात ठेव ना. म्हणजे असं त्याचं चाललं होतं, माझं नाही. मग हात ठेवायचा कुणाच्या डोक्यावर, दररोज एकाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि राख आणून महादेवाला द्यायचा. एक दिवशी या भस्मासुराच्या मनात आलं, दररोजच काय हे काम, दररोज जायचं, डोक्यावर हात ठेवायचा, राख आणून द्यायची, यापेक्षा महादेवाला संपू. म्हणून महादेवाच्याच पाठीमागं पळायला लागला. बरं, वरदान होतं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो काय होणार आहे? भस्म होणार आहे. लागला पळू पाठीमागं. धावता धावता महादेव थांबले. म्हणे, का रे माझ्या पाठीमागं लागलास? म्हणे, तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा. अरे पण माझ्यामुळं तुझा जन्म असला तरी तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा, मला काही घेणं देणं नाही. पार्वती आई साहेबांनी आराधना केली. कुणाची? श्री विष्णूची. गंगा मैया सुद्धा आराधना करू लागल्या. गंगा मैया महादेवाच्या जटावरती जिचं स्थान आहे ती. अंशुमन नावाच्या राजानं, अनिकेत नावाच्या राजानं, दिलीप नावाच्या राजानं आणि भगीरथ नावाच्या राजानं, या चौघानं सलग 4 पिढ्या प्रयत्न करून भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं आणि गंगा मैया येतो म्हणाल्या. गंगा आणणं काही सोपं नव्हतं. गंगा आली पाहिजे, गंगा आली पाहिजे, गंगा आली पाहिजे. काय प्रयत्न झाले असतील तेव्हा. 4 पिढ्या वायाला गेल्या, पण गंगा काही येत नाही. गंगा प्रसन्न झाली भगीरथाला. गंगा म्हणाली, मी यायला तयार आहे, पण माझा आवेश सहन करणारा कोणतरी पाहिजे. मी थेट येईन आणि खाली निघून जाईल पाताळात. कोण धरल मला? महादेव म्हणाले, मी कशाला? जटा सोडल्यान उभा राहिले. उतर डोक्यावर. गंगा डोक्यावरती विराजमान झाली आणि याचा राग पार्वतीला आला. म्हणे, मी असताना. महादेव म्हणाले, असं आहे, तुझ्या असण्या नसण्यासाठी नाही तिला धारण केलं, त्या भगीरथासाठी, भक्तासाठी तिला धारण केलंय. देवाच्या अंगठ्यापासून उगम आहे आणि माझ्या डोक्यावर थांबली. त्याला राग आला महादेवाला. बायको असून मला बोलते, बायको असून माझा अपमान करते, बायको असून मला उलट बोलते. म्हणून शक्यतो पार्वतीनं महादेवाला उलट बोलू नये, नाही तर महादेवांना राग येतो. ऐकणार रे महादेव? असा राग आला, त्याला घाम आला, तांडव नृत्य सुरू झालं आणि त्या तांडव नृत्यातून घामाची धार प्रवाहित झाली. तिचं नाव नर्मदा. नर्म म्हणजे प्रेम, नर्म म्हणजे स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, ममत्व, प्रेम देणारी नर्मदा. नर्म म्हणजे प्रेम, दा म्हणजे देणारी नर्मदा. तिचा उगम झाला. महादेवापासून उगम आहे तिचा. पण बापाला गच्च मिठी मारली. बाबा, मी तुमची लेक आहे, तुम्हाला सोडून मी जाणार नाही, मी तुमच्या जवळ थांबणार. बाप म्हणे, पुरी सोन्याची सुरी असली तरी काही उरात मारायची नाही, तुला जावं लागेल. नाही बाबा, मी तुम्हाला सोडणार नाही. वरदान दिलं बापानं महादेवानं नर्मदेला, कायम तुझ्या सोबत राहील. तुझ्या पात्रातून बाहेर पडणारा एक एक कंकड, एक एक दगड शिवलिंग म्हणून पूजला जाईल. आणि म्हणून आजही नर्मदा परिक्रमा करायला गेलेली लोक, उज्जैनला, ओंकारेश्वरला गेलेली लोक त्या नदी पात्रातून दगड घेऊन येतात. आणि तोही दगड किती चांगला आहे पहा. नर्मदेच्या पात्रातून बाहेर येणारा दगड नेमका शिवलिंगाच्या आकाराचा असतो. जगात एवढ्या नद्या आहेत, पण एका तरी नदीतला दगड शिवलिंगासारखा आहे का? पण नर्मदेतला गोटा आणा तुम्ही. आजही लोक महादेवाची पिंड जर स्थापन केली तर त्या पिंडीवरती नर्मदेचा गोटा आणतात आणि तो तिथं ठेवतात. का? त्याला महत्व आहे, तो त्या नदीतला आहे, याला किंमत आहे.
नर्मदा ही नदी प्रवाहित झाली. ऐकावं पुढचं आपण. या नदीला पाहिलं भस्मासुरानं, पार्वतीला पाहिलं, गंगेला पाहिलं. म्हणे ह्या माझं काही करू शकत नाही, मी महादेवाला संपवणार. म्हणून मागं पळत होता कोण? बोला ना, कोण? भस्मासूर. धावता 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 शेवटी महादेवाला काही कळे ना, तेव्हा महादेवानं श्री विष्णूची आराधना केली. विष्णू प्रसन्न झाले. म्हणे अशी अशी अडचण आहे, हा मला संपवायला निघाला. मग विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं. आता आधीच त्यानं कुणाकुणाला पाहिलं होतं? नर्मदेला, गंगेला आणि पार्वतीला. आता चौथीला पाहिलं. कुणाला? मोहिनीला. या तिघींपेक्षा जरा सुंदरच होती. कोण? मोहिनी. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि जगातले सगळ्यात सुंदर नट एकत्र आणावेत, मिक्सर मध्ये घालावेत, बारीक करावेत आणि त्यांची पावडर आपल्या थोबड्याला लावावी, तरी जी देखणी तिचं नाव लक्ष्मी. आणि अशा लक्ष्मीने एकदा पाहिलं होतं कृष्णाला. वेडी झाली ती. मग कृष्ण किती सुंदर असेल. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली. मदन पुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या वेडी झाली लक्ष्मी. तेने वेदी आले मन, तेने वेदी आले मन, तेने वेदी आले मन, तेने वेदी आले मन. पाहिला पाहिला असेल तर ती किती सुंदर असेल. तिला पाहिलं कुणी? अरे भस्मासुरानं. कुणी? आणि आता भस्मासुर शंकराच्या मागं न पळता कुणाच्या मागं लागला असेल? मोहिनीच्या. मोहिनी असतात ना कपड्याच्या दुकानाच्या बाहेर उभ्या असतात बघा, अशा असतात, अशा असतात, प्लॅस्टिकच्याच असतात, तरी माना वळवळून लोक पाहतात. मोहिनी त्या मोहिनीच्या मागं लागला. शेवटी त्या मोहिनीच्या मनात जे होतं तेच तिनं केलं. तो विष्णू होता. नाचता नाचता तिने एक हात कमरेवर ठेवला, एक हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. जसं ती करत तसं भस्मासूर करायचा. आहे की नाही? जसं ती म्हणल तसा तो वागायचा. नवीन नवीन असतं ते. जसं ती म्हणेल तसाच वागतो. कोण? भस्मासूर. असा तो नाचत होता, उड्या मारत होता. तिनेही डोक्यावर हात ठेवला. कुणी? सुनबाईनं नाही, मोहिनीनं. तसा त्यानंही डोक्यावर हात ठेवला. वरदान काय होतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होणार. हे स्वतः जळून गेलं. याला कृतज्ञता म्हणाल. कृतज्ञता सर्वसामान्यांजवळ, कृतज्ञता आईजवळ. नळावर भांडी घासत असते आई आणि पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ. लेकूर रडायला लागलं तर बाळाच्या रडण्याचा सगळ्यात आधी आवाज कुणाच्या कानावर जातो? बोला. आईच्या. ठेच लागते बाळाच्या बोटाला, पाणी येतं आईच्या डोळ्याला. खेळता खेळता धरपडतं लेकरू, खरचटतं त्याच्या हाताला, त्याच्या डोळ्यातनं पाणी पण येत नाही. कुठं लागून घेतलं रे? इथं पडलो. अरे किती लागले रे बाळा? त्याला नाही काय वाटत, पण त्याला लागलेलं पाहून काळजाला वेदना होतात ते आईच्या. हे मी सांगत नाही, तुकोबा सांगतात आजच्या अभंगात. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, थोडं थोडं पुढे सर. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, महिला इकडे सर. त्याच्या उजव्या हाताला सर. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ,
इको कमी ठेवा ना, इको खूप होतात. आईचा मातेचा स्वभाव जिचे पिढे बाळ, वेदना होतात आईच्या हृदयाला. असं आहे, मातेपेक्षा मातृत्वाला किंमत जास्त राहते. निसर्गाचा नियम आहे, आई होण्याकरता बाई असावं लागतं. निसर्गाचा दुसरा एक नियम आहे, काय हो, त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं. तिसरा एक नियम आहे, ज्या जातीची माय त्याच जातीचं लेकरू राहतं ना. चौथा एक नियम आहे, तिचंच लेकरू फक्त तिला आई म्हणतं. तुमच्या जावेचं पोरग तुम्हाला माय म्हणतं का? आई म्हणतं, म्हणत असेल पण मोठी आई म्हणतं, नुसतं आई म्हणत नाही. छोटी आई, मोठी आई. पण ह्या सगळ्या नियमांना तिलांजली दिली ज्ञानोबरायाने. आई होण्याकरता बाई असावं लागतं असा जर सिद्धांत असेल तर ज्ञानोबराय पुरुष आहेत. ज्ञानोबरायांना आपण काय म्हणतो? आई. आई होण्याकरता बाई असावं लागतं तर ज्ञानोबराय पुरुष आहेत. याचा अर्थ असा आहे, आई कुणालाही होता येत, फक्त त्यासाठी माऊली बनावं लागतं. 2, त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं. मग ज्ञानोबरायांचं वय अवघ 16 वर्षाचं. याचा अर्थ असा आहे, आई होण्याचं वय बांधील नाही. तुमच्या अंतकरणात दुसऱ्याविषयी दया आली म्हणजे तुम्ही आई झाला. तिसरा नियम आहे, ज्या जातीची आई त्याच जातीचं लेकरू. तेव्हाच तर ते प्रेम करेल ना तिच्यावर. आई माळ्याची असेल, लेकरू माळ्याचं. आई धनगराची, लेकरू धनगराचं. आई मराठ्याची, लेकरू धनगराचं. प्रेम करेल यात शंका नाही, हरकत नाही. तिचंच आहे, तिच्यावर प्रेम करणार. जनावराचंही त्याच्या आईवर प्रेम करतच ना. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीत असं न पाहे याती कुळाचा विचार, ना कुठल्या जातीचा आहे ना कुठल्या धर्माचा आहे, तरी प्रेम केलं. जाऊ द्या हो, माणसं प्रेम करतील ज्ञानोबरायांवर, यात काय नवल आहे. प्रेम केलं खांबानं माऊलीवर. आज जसं आळंदीमध्ये माऊलीचं मंदिर झालंय तसं खांबाचं सुद्धा नेवासाला मंदिर आहे. प्रेम केलं भिंतीनं माऊलीवर. आज जसं आळंदीमध्ये माऊलींचं मंदिर आहे तसं भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. प्रेम केलं रेड्यानं माऊलीवर. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोणता असेल तर त्याचं नाव रेडा. हजबंड ऑफ बफेलो म्हणजे म्हशीचा नवरा. आपल्याकडे त्याला टोनगा म्हणतात, काही भागामध्ये त्याला हाल्या म्हणतात. कुणाला? रेड्याला. निर्बुद्ध असणारा तो, पण त्यानं माऊलींना आई म्हटलं. आज रेड्याचं देऊळ झालंय, आपण रेडी थोडी न. रेड्याचं जर चांगलं होतंय माऊलीला शरण गेल्यावर, भिंतीचं जर चांगलं होतंय माऊलीचा भजन केल्यानंतर, खांबाचं चांगलं होतंय ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणल्यानंतर, ज्ञानोबरायांच्या पाया पडल्यानंतर, ज्ञानदेवांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जर रेड्याचं चांगलं होतंय तर आपण काय रेड्या आहोत का? जहर पिलाने वाली पुतना और गालियां देने वाला शिशुपाल, अगर उनको भी वो मोक्ष दे सकता है तो हम तो उसकी माला जपने वाले हैं, हमारा उद्धार वो ही करने वाला है. म्हणून मातृत्व सर्वश्रेष्ठ हे तुकोबऱ्यांच्या एका अभंगात मध्ये सुंदर सांगितलंय. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई अशी ही आई आहे. म्हणून जिचे पिढे बाळ, मातृत्व श्रेष्ठ आहे. आता सर्वसामान्य मुद्दा एक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आई किती उपकार करते ते. लेकरू सर्व्हिसला लागलं, 3.5 लाख रुपये महिना पगार घेऊ लागलं, आणि गावाकडे आला पोरगा. आई म्हातारी झाली होती. आई, काय रे राजा, उपकार फेडायला आलो. बरं वाटलं तू आलास, ये. सगळ्या गावाचे उपकार फेडले बघ. काय सांगतो, हा, ज्यांनी ज्यांनी मला शाळेला मदत केली, ज्यांनी ज्यांनी मला नोकरीला मदत केली, ज्यांनी ज्यांनी परिसरामध्ये पंचकृषीमध्ये माझ्यावर उपकार केले, त्यांचे उपकार फेडले. आता तुझी वेळ, सांग तुझे उपकार कसे फेडू. आई म्हणाली, बाळा, लेकराचे आणि आईचे हे इतके ऋणानुबंधाचे संबंध आहेत की आईचे उपकार फेडता येत नाहीत. तुझ्या अंगाचं कातडं काढलं, त्याच्या चपल्या जरी शिवून मला घालायला दिल्या तरी माझे उपकार फेडणार नाहीत. आई ही घमंड झाली, तुझे उपकार फेडणार आहे मी, सांग काय करू. माय म्हणली, फेड. परत फेडायचे तेव्हा. पण आता मी जागेवर बसली, थकली, खचून गेली. आजची रात्र फक्त माझ्याजवळ मुक्काम कर. अगं पण मला वेळ नसतो आई. नाही पण थांब. त्यानं ते शेड्यूल ऍडजस्ट केलं. रात्री 10 वाजता माय लेकराची जेवणं झाली.
70 वर्षाची म्हातारी आणि हे 35चं पोरग होत. थांबले बरं. जेवण झाली ना आईची झोप लागली 10:30 वाजता. याची तर झोपच लागली. बरोबर 11 वाजता रात्रीच्या आईनं बाळाला हाक मारली. झोपला का रे राजा? हा आई आत्ताच झोप लागली ग. उठ ना, पाणी आणून दे. जागा झाला, अंगावरचं ब्लँकेट बाजूला सारलं, उठला, पळत पळत गेला, पाणी आणलं, दिलं, खा, पी पाणी. 15 मिनिटानं परत त्याला झोप लागली. पुन्हा आवाज दिला, जेवायला आण ना. परत गेला. एवढ्या रात्रीचं काय होतं, पण टोपल्यात शिळपाकं होतं, तेच उचलून आणलं. आईला जेवायला वाढलं. ताटात भाकरी, शिळी भाकरी, त्याच्या शेजारी तांब्या. जेवत आई. 11:30ला बरोबर झोपलं. 12ला परत म्हाताऱ्यानं आवाज दिला, झोपला का रे? आताच झोप लागली गाई, गोळे आण ना. परत उठला, पळत पळत गेला, गोळे आणून दिली. आता मात्र त्याला राग आला होता बरं. परत झोपला 12:15ला. 12:30ला परत म्हाताऱ्यानं आवाज दिला, झोप लागली का रे? मग उठूनच बसला. आई काय, एकदा सांग ना तुला काय काय पाहिजे ते. का अगं 10-10 मिनिटाला जागा करतेस. आता कुठं झोप लागत होती तर तुझं लक्ष नाही. एकदा सांग ना तुला काय पाहिजे. पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, चहा पाहिजे, जेवायला पाहिजे, सगळं आणून देतो. सारखं सारखं का ग मागतेस? मग मात्र आई म्हणाली, उपकार फेडायला आला होता ना? म्हणे हा. मग 1.5 तासात कंटाळला होय रे? तू लहान होता, झोपेचं खोबरं करत होता, तळ हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा करायची, रात्र रात्र जागून काढायची तुझ्या करता. नख लावला असता गळ्याला तरी मेला असता. आणि आता उपकार फेडायची भाषा करतो. तुझ्या अंगात बळ आलं, ताकद आली, आता उपकार फेडायची भाषा करतो होय रे? रात्र 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 तुझी काळजी घेतली. अरे एक वाक्य बोलू का मी? आईनं तेलानं नाहू माकू घातल्यानंतर जिंदगीत परत तशी आंघोळ कुणी घालत नाही. काय आता इथं माझ्या समोर मंडपात बसलेला एखादा, काय नाही, आता तो 40 वर्षाचा झाला तरी म्हातारी तेल लावते, असे लहान बाळाचे हात सोडते, तशीच होते. असं आहे का कधी? आई जशी आंघोळ घालते तशी आंघोळ परत कुणी घालत नाही. आई जसं आपल्याला जेवायला घालते तेवढं असं, अरे बायको चारत असेल पण फोटो पुरतं फक्त. एकदा फोटो काढला की परत खाऊन टाका म्हणे. का? उष्ट मी खात नाही. पण आई लेकराचं उष्ट खात राहते. टोपल्यात 4 चपात्या असल्या, जेवायला 5 माणसं असली तर उपाशी राहणारी आई असते, हे कधी विसरू नका. हे मी का सांगतो? आईचे उपकार कधी फेडता येत नाही. अरे उपकार करणं हा आईचा स्वभावच आहे. सुभाषितामध्ये एक श्लोक आलाय, तक्षकम विषम दंते मक्षिकाय विषम श्रे वृश्चिकस्य विषम पुष्य दुर्जनम सर्वांगे. मराठीत सांगतो, सापाचं विष त्याच्या दातात, माशीचं विष तिच्या डोक्यात, विंचवाचं विष त्याच्या नांगीत, पण दुर्जन माणसाचं विष सर्वांगात आहे. सापाचा दात काढला, हरिभक्त परायण झाला. विंचवाची नांगी कट केली, पाहुण्या रावळ्याकडे घेऊन जावा सासरवड्याला खिशात टाकून विंचवाला. पण दुर्जन माणूस हा सर्वांगी दुर्जन आहे. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, हा त्याचा स्वभावच आहे. अजून एक उदाहरण देतो. विहिरीतलं पाणी विविध पिकाला गेलं, पाणी उसाला गेलं तर उसाचा स्वभाव, चिंचेचा स्वभाव, मिरचीचा स्वभाव, कारल्याचा स्वभाव. यात विहिरीतल्या पाण्याचा दोष नाही, स्वभावाचा दोष आहे. प्रकार 3, एकाच दगडाच्या खाणीतून जन्माला आलेली 3 दगड. एक दगड मंदिरातली मूर्ती झाला, दुसरा मंदिराची पायरी झाला, आणि तिसरा नारळ फोडायला वापरला. हा प्रत्येकाचा स्वभाव आहे, स्वभाव कधी बदलत नाही. उदाहरण देतो अजून एक. जगात सगळ्याला औषध असतं, पण कशाला औषध नसतं? स्वभावाला. श्वान शिबिकी बैसविले, भुंकता नर आहे उगले. याचा अर्थ कुत्र्याचा स्वभाव भुंकणं आहे. तो काय बंद होईल का? बंद होत नाही. छोटं उदाहरण, खंडोबाची यात्रा होती. खंडोबा चोरीला गेला. गावकरी म्हणले यात्रा तर होणार, कशी काय होणार? म्हणे असं करा, त्या खंडोबाला पालखीत बसवा. म्हणजे कुणाला? कुत्र खंडोबाचं वाहन आहे ना, अवतारच आहे म्हणे, उचला त्याला आणि टाका पालखीत. तोबा गर्दी झाली अख्ख्या गावगाड्यात. कुणाला पाहिला? कुत्र्याला नाही हो, देवाला पाहिला. लोक सेल्फ्या काढून टाकायला लागले. कुणाबरोबर? कुत्र्याबरोबर नाही, देवाबरोबर. गर्दी झाली आणि गर्दीतली ती पालखी चौकात आली. त्याच चौकात दुसऱ्या बाजूला 2 कुत्र्यांची भांडणं लागली होती. हे वरतीच बसलं होतं असं, दोन्ही पाय ठेवून, जीभ बाहेर काढून. पालखीतनं लक्ष गेलं त्याचं कोपऱ्यातल्या त्या कळवंडीकडं.
आणि त्याच्या ध्यानात आलं यदा यदा हे धर्मस्य, म्हणे काय मी उडी टाकल्याशिवाय त्यांचं भांडण मिटणार नाही. पाहता काय आतापर्यंत देव होता पण उडी टाकून त्यांच्यात मिसळला. याला म्हणायचं श्वान शिबिकी बैसविले आणि भुंकता न राही उगले. हे तुकोबरायांचे शब्द आहेत, ऐकावा आपण. हा त्यांचा स्वभाव आहे, तो बदलत नाही. सुगरण नावाचे एक पक्षी नाही, त्या पक्षिणीचा एक स्वभाव आहे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. सुगरण पाहिली का? आम्ही लहान होतो ना तेव्हा चिंचेच्या विहिरीवर जायचो. माऊली दादा इथं विहीर होती, त्याला घरटी अशी बांधलेली असायची. पोहायला जायचो, मराठी शाळेचाच विद्यार्थी आहे मी इथला. मग तिथं गेल्यानंतर ते असं उलट घरट, त्याच्यामध्ये ती पक्षी नसायची लटकत 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 लटकत. पाहिली का तुम्ही? वकील साहेबांच्या काळातही ती कविता असेल, तुम्हाला असेल ना कविता बहिणाबाईची. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसा गेला त्याचा कोसा. कोसा नावाचं एक कापड असतं, त्याचा फेटा बनवतात. ते 7,500 रुपये तोळा असत. तुम्ही माझ्या फेट्याकडे बघू नका, 700 रुपयाचा आहे. 7,500 रुपये तोळा असतं आणि त्या तोळ्यावरती कापड मिळतं. गुरुवारी वैकुंठवासी आबा महाराज वास्कर तो फेटा वापरायचे. वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराजांकडे तो फेटा होता. आता तसे फेटे वापरत नाही कुणी. त्याची एक पद्धत असते, तो फेटा 2 वेळा वापरला की धुवावा लागतं कोसला. तशा पद्धतीचं जाळं जाळं जाळं, त्याचा दोरा कधी निघत नाही. सोमादादाला माहित असेल ना, त्याचं तर दुकानच आहे. कोसल्याचं कापड येतं का नाही कधी? कुठलं यायला तेव्हा माणसं उक्त देतात, शिवून द्या. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानस. तिची उलुशीच चोच, तेच दात आणि ओठ, देवानं तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. हा सुगरणीचा स्वभाव आहे. दिवस मावळल्यानंतर जगातला कुठलाही पक्षी पोटामध्ये अन्न टाकत नाही. जोपर्यंत सूर्यनारायण आहे तोपर्यंत त्याच्या साक्षीनच खातो. का आधीच झालंय हो, एखादी सुगरण एखादी चिमणीत कधी कधी धावत धावत आली आणि म्हणाली एखाद्या हॉटेलवाल्यांना तेवढं ते बांधून द्यावं पार्सल, का संध्याकाळी 9 नंतर जेवायचं. किती दाणे टाका त्या चिमणी समोर, नाही नेत. हा तिचा स्वभाव आहे. बरं पक्षी असा आहे, आजच्या दिवसापुरता विचार करतो. कधी एखादा पक्षी आला का शंकरदादा तुमच्या दुकानामध्ये? काही नाही म्हणे, शेंडगे कापड दुकान प्रसिद्ध आहे. मग असं करा, 2 पोशाख बांधून द्या. कशाला? परत घालायला. आजच्या दिवसापुरतं ठेविले आनंदी तैसेची राहावी. सावता महाराजांचा सुंदर अभंग आहे. समयासी सादर व्हा, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हा. हा स्वभाव आहे. आईचा स्वभाव अत्यंत लक्षणीय आहे. एक छोटं उदाहरण आणि समारोप. कंदील होता जुन्या काळात, आता कंदील राहिला नाही, सगळंच बदललंय. 10 वर्षापूर्वीच नेतो तुम्हाला. 10च वर्ष झाले कंदील निघून गेला आणि बत्ती निघून गेली. 10 वर्षापूर्वी होते बघा कंदील बत्ती. आजही कुणाकुणाच्या घरात असेल. आता सध्या तर कंदिलाची काचही विकत आणावी लागते दिवावर ठेवायला, पण कंदिलाची काच होती. सह्याद्रीचा जमाना होता. अख्ख्या गावात एक टीव्ही होता. बरं टीव्ही जाडजोड होता, माणसं सडपातळ होती. भिंतीवर चिकटत नव्हता टीव्ही, माणसं सडपातळ होती. टीव्ही मागं तेवढाच पुढं तेवढाच. आता माणसं मागं तेवढी पुढं तेवढी जाडजूड झाली, टीव्ही सडपातळ झाले, भिंतीवर चिकटू राहिले. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर
दर शनिवारी रात्री हिंदी पिक्चर, बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया, ये रिश्ता क्या कहलाता है, 4 दिवस सासूचे, सखे ग टाकू पुढचं पाऊल, कुमकुम होते की नाही, दियावर बाती, दिवस मावळला की दामिनी लागायची. आणि तिला बघितलं ना, पोरग म्हणायचं पप्पा मी मोठा झालो ना पोलीस होणार. आता पोरग म्हणते पप्पा मी मोठा झालो ना तुम्हाला बुक्कीत तिंगुल देणार. झापूक झुपूक जमाना आला. नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत होतं, आणि ज्यांचं शक्यतो होणारच नाही त्यांच्यासाठी चित्रहार होता, रंगोली होती, ऐकताय ना, आप भीती होती, तपास करायला सीआयडी सुराग होता. आता राहिलंय का? आणि गाणं लागायचं दिवस मावळल्यावर, ही काळी आई धनधान्य दे जोडते मनाची नात, आमची माती आमची माणस. हे सगळं होतं. त्यात कंदीलही होता. कंदील लावला, लेकरू अभ्यासाला बसलं, त्याची माय त्याचा बाप घरात होते. कंदिलाची वात वर घेतली आईनं लेकराला दिसावं म्हणून, आणि बापानं हाक मारली, वात खाली घे का झोप लागत नाही मला. ती उठली बिचारीनं, वात खाली घेतली. परत पोरानं हाक मारली, आई काय वात वर घे ना, दिसत नाही. परत ती झोपेतनं उठली, तिनं वात वर घेतली. परत 15 मिनिटांनी नवऱ्यानं आवाज दिला, वात खाली घे म्हणलं ना तुला. परत तिनं वात खाली घेतली. रात्रभर कंदिलाची वात वर, वात खाली, वात वर, वात खाली. त्या रात्री कंदिलाची वात नाही जळाली. बापाच्या लेकराच्या भांडणात माय मात्र वातीसारखी जळत राहिली. म्हणून आईचा मातेचा स्वभाव. शक्यतो तुमचं आणि पोराचं जास्त पटत नाही, मध्यस्थी ह्यांची असते. बापाकडनं जर काय चुकलं ना, पोरग म्हाताऱ्याला मध्ये घेतं, सांग बरं का त्यांना. कुणाला? बापाला. बरं असं आहे का हो, पोराचं चुकल्यावर बाप डायरेक्ट पोराला बोलतो, सांग तुझ्या लेकाला. हे मधल्यामध्ये ह्यांचं मरण. ह्यांना स्वतःचं घरच नाही. लहान असतात तेव्हा म्हणतात हे घर माझ्या बापाचं, मोठ्या झाल्या लग्न झालं म्हणतात हे घर माझ्या नवऱ्याचं, आणि त्यांना पोरगा झाला की म्हणतात हे घर माझ्या पोराचं. ह्यांना घरच नाही. बिचारांचं मधल्यामध्ये मरण आहे. पण आईचा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव विठोबा घरातले सगळे जण पुढे सरा, पुढे सरा. त्यांचा काय दोष बिचारांचा, पाहुणे झाला येऊन. अगदी थोडं 5 मिनिटं घेतो तुमची. ज्ञानोबरायांना तुकोबरायांना आई का म्हणावं त्याची काही उत्तर देतो तुमच्या समोर. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली रया. याचा अर्थ असा आहे, आई वडिलांना जे जमत नाही ते साधू संत करतात, असा सिद्धांत आहे. आणि म्हणून वैकुंठवासी समाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहात. या परिवारावर प्रेम करणारी सर्व माणसं आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय अतुल बापू पाटील आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय सन्मित्र आमचे मोठे बंधू माऊली दादा आहेत. ॲडव्होकेट BY राऊत वकील साहेब आहेत. आमचे पाठीमागे सुरेश दादा आहेत. पप्पा आहेत. इकडं मला जेवढे दिसतात तेवढे समोर आहेत. भाऊ आहेत, नाना आहेत, आप्पा मामा आहेत, पुढे उराडे दादा आहेत, इकडे राऊत पाहुणे आहेत. ही तुम्ही सगळी या परिवारावर प्रेम करणारी मंडळी आहात. आता या परिवारावरती प्रेम तर आपलं आहेच, पण या परिवाराचं जास्त प्रेम आईवर आहे. याचं कारण सांगतो. हे कलियुग आहे. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होऊ शकतात. उसने पैसे मागितले तर दुसऱ्याचं नाव पुढं करून राहू दे बाळा आता बस कर बस देण्याचा प्रयत्न झाला जातो. पण निस्वार्थपणानं प्रेम करणारी फक्त आई आहे. आपली प्रगती एकाच व्यक्तीला सहन होते, तिचं नाव आई. आणि म्हणून आई तुझं लेकर येडग को करू रानात फसलय रस्ता चुकलय सांग मी काय करू सांग मी काय करू आई सांग मी काय करू. मुलीला माहेर कुठपर्यंत असतं? जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत असते तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. झालंय माझं कीर्तन महिला मंडळ. अवघी 2 मिनिटं घेतो तुमची. माहेरामध्ये आई जिवंत असावी. लेकीनं माहेराला जावं.
आई सुनबाईच्या पाया पडते. का पाया पडते माहिती आहे? लेक आली माझी म्हणे तिला चांगलं चुंगलं खायला करून घाल. अहो त्यांच्या तिकडं असेल ना. तुला तर माहिती आहे ना ग, माझ्या लेकीला फार काम असतं. काठी टेकत म्हातारीमध्ये बळ येतं. काठी टेकत म्हातारीत आलेलं बळ भाकऱ्या थापतं, भाजी बनवतं, स्वतःच्या हाताने लेकीला नाहू माकू घालतं. दृष्ट काढते आई लेकीची. तुम्हाला चपल्या सोडायला एकुलता एक उमरा म्हणजे तुमचं माहेर आहे. सासर किती श्रीमंत असू द्या, सोन्याचा घास मिळत, आईच्या हाताला चव आहे ती तिथं नाही. सोन्याचा पलंग मिळेल, बापाच्या झोपडीमध्ये जे सुख आहे, स्वातंत्र्य आहे, ते सुख सासू सासऱ्याच्या बंगल्यामध्ये नाही. आई बापानं एक छदाम मिळवू द्या, त्याला जी किंमत आहे ना ती किंमत जगात कुठं नाही. हातातली पिशवी रिकामी असू द्या, माहेराला गेल्यावर भाकरीचे 2 तुकडे बांधून देते, येसराची चटणी बांधून देते, कांदे बटाटे लसूण काय द्यायची गोष्ट आहे. पण माहेरात जे जे उगवतं ते लेकीच्या सासरी जात. ज्या दिवशी माय मरू द्या, माहेरातला वानवळा कधीही जात नाही. आई जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत असते तोपर्यंत दर महिन्याला माहेरला जाता. माय मरू द्या, विचारा एखाद्या बाईला का जात नाही माहेरला, ती म्हणते कुणासाठी जावं. ज्या आई बापासाठी जात होते ते आई बाप नाही उरले, आता नाही जाऊ वाटत. आज मनीषा ताईंवर केवढं प्रेम समाताईंचं आहे. इकडनं फोन लावा, तिकडून लेकीन हॅलो म्हणावं, नुसते हॅलो म्हणण्यात आपली लेक आनंदात आहे का दुःखात आहे ते जिला कळतं तिचं नाव आई आहे. बापाच्या हॅलो म्हणण्यात लेकीला कळतं माझा बाप आनंदात आहे का दुःखात आहे. मग मायबाप आठवतात, माहेर आठवतं, लहान होती अंगणात खेळत होती, आठवतं त्या अंगणातलं झाड, आठवतो तो बाप, आठवतो ती माय. ज्या दिवशी पोरीनो तुमचा जन्म झाला त्या दिवसापासून खांद्यावर लेकीला घेतो, गावभर फिरवतो, लक्ष्मी झाली मला. घर बांधलं बापानं, लेकीचे ठसे उमटवतो घरावर. मोटरसायकल घेतली बापानं, तुमच्या पावलाचे ठसे त्यानं उमटवले. कल्पना असावी, तुमचा जन्म झाला होता तेव्हा गावभर बर्फी वाटली होती, साखर वाटली होती. ज्या आईनं, ज्या समाताईनं मला सुरेश झाला, मला पोपट झाला, माझी मनीषा आहे म्हणून वस्तीवर साखर वाटली, त्याच आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नातवांना फुलं वाटावी लागतात. हे लक्षात राहू द्या. थोडं दुःख या दुनियेची रीतच न्यारी, आजचा मैत्र उद्याचा वैरी, मतलब सरता लाता मारी, पाय कुणाचे धरू, पाय कुणाचे धरू. आई काय असतं सांगतो माझ्या दादा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, पाय नाही त्याला पायाची किंमत, डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत, आई नाही त्याला आईची किंमत. आई तुझले करू येडग को करू, आई तुझले करू येडग को करू, रानात फसले रस्ता चुकले, मी काय करू. आई तुझले करू, आई तुझले करू, मला क्षमा करा या धाडसाबद्दल, पण मी घरातला आहे म्हणून सांगतो, माफी मागतो. जेवढं प्रेम मुलीचं आई बापावर असतं तेवढं प्रेम शक्यतो पोरांचं नसतं. मला क्षमा करा, तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पण एक सत्य सांगतो, तुम्ही घरी जा, कामावरून गावातून जा, घरातून जा, रानातून जा, कुठून कष्ट करून घरी जा. तुम्हाला 2 पोरं असावीत, एक मुलगा असावा, एक मुलगी असावी. तुळशीच्या कट्ट्यावरती तुम्ही टेकून बसावा आणि तुम्ही हाक मारावी, पाणी आणणारे. मला खरं सांगा बापानो, तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देणारी कोण असते? मुलगीच येते, पाणी देते. तुम्ही रागावलेले असाल, वाद झाला असेल आणि तुम्ही न जेवता झोपे जा, पप्पा तुम्ही जेवला नाही तर मी पण जेवणार, असं म्हणणारी कोण असते?
मुलगी असते. पोराचं भांडण झालं ना तर माहेरले ते सांभाळू वाटत असलं तर सांभाळा, घेऊन जाते मी. ही कोण करते काम? पोरगीच करते. किती कष्ट करावं रे माझ्या आई बापानं, बास करा की आता, हे कोण म्हणते? पोरगीच म्हणते. तेव्हा तुमच्यावर जास्त प्रेम करणारी कोण असेल तर मुलगी आहे. मुलीची माया मोठी आहे. बापाला माखू घालणारी फक्त मुलगी आहे. झालंय माझं कीर्तन. जाता जाता सांगेन, पोरांनी सुद्धा आईला जपलं पाहिजे, मुलांनी आईचा सांभाळ केला पाहिजे. अजून 10-15 वर्षानंतर तुमच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये तुमच्या म्हातारीचा मोबाईल नंबर सेव्ह असेल, पण त्याच्यावरून फोन करणारं कोणी नसेल. ना तिचा आवाज येईल, ना शब्द कानावर पडतील. आता आजच पहा ना, आमच्या पोपट दादाला, सुरेश दादाला काय पाहायचं ते फक्त फोटोत पाहावं लागतं. 1 वर्षापासून कीर्तनाची लगबग आहे. मला सांगायचे, महाराज तुम्हीच कीर्तन करायचं बरं, वस्तीवर गावभर परिसरात सांगायचे, आमच्या भावाचं कीर्तन आहे बरं या, आमच्या भावाचं कीर्तन आहे बरं या. वर्षभर तयारी. आज तारीख घ्यायची, उद्या तारीख घ्यायची, यात राहत गेलं. जेव्हा डायरी पाहिली तेव्हा डोळगांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग रात्रभरचा प्रवास, उलट सुलट कीर्तन, काही करा म्हणे, पण आम्हाला काही कळत नाही, तुम्ही पाहिजे. म्हटलं तुम्हालाच मी पाहिजे नाही, मला सुद्धा इथं यायचंय. माझ्यावर सुद्धा प्रत्यक्ष उपकार आहेत समाताईंचे. टीव्हीतली कीर्तनं पाहायची, बिचारी आले की तोंडावरनं हात फिरवायचे. आता या पोरांना सगळी सुख मिळतील, मायेनं तोंडावरून हात फिरवणारी आई मिळणार नाही. 100 माणसं येतील, बाया येतील, रडू नका म्हणतील, आम्ही तुमच्या आईसारखे आहोत. तुम्ही कधी माहेरला आला तर तुम्हाला भेटतील, म्हणतील आम्ही तुमच्या आईसारखे आहोत. आई मिळेल का? आईसारख्या 100 मिळतील, आई मिळणार नाही. तेव्हा विनंती आहे, झालंय कीर्तन. जगात कुणालाही कमी समजा, आईला कमी समजू नका. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, आईचा पदर रडताना रुमाल होतो, आणि आईचा पदर रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे. ज्याला आईचा पदर मिळाला तो भाग्यवान आहे. आईला जपा. आई करता 100 गोष्टी सोडा, आईसाठी 100 गोष्टींचा त्याग करा, आईसाठी 100 गोष्टी सोडून द्या, पण 100 गोष्टीसाठी आईला कधी सोडू नका. जगातल्या कुठल्याच गोष्टीसाठी आईचा त्याग कधी करू नका. जगातल्या कुठल्याच कल्पनेसाठी आईला दूर कधी लोटू नका, ही विनंती आहे. आईसाठी सगळं सोडायचं असतं, आईला कधी सोडायचं नसतं. हा संदेश देतो आणि झालेलं कीर्तन पुष्प समाताईंच्या चरणी अर्पण करतो. आता नाईलाज आहे, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, जीवना आकार, जीवना आकार. नबीची चांदणी तू, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन, आई देवा पासी मी ग, तुलाच मागेन. आई देवा पासी मी तुलाच मागेन. पंचकृष्ण आदर्श घ्यावा या परिवाराचा, सुरेश दादाचा, पोपट दादाचा. शून्यातनं विश्व निर्माण करून सुद्धा कुठंही कमतरता ठेवली नाही, कुठं काटकसर नाही, सगळीकडे सडळ हातानं. का? आईचं श्राद्ध आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी प्रयत्न झाले. त्यांना मोक्षाची प्राप्ती मिळालेली आहे. आता फक्त एकच करा, अंधश्रद्धा डोक्यातून काढा. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. विनंती आहे, श्राद्धाचं डावलू नका. 2 एकमेकांना भेटल्याशिवाय जाऊ नका. झालं असेल 19-20 होत असतं, सगळ्याच्याच घरी असतं. मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मोकळ्या मनानं एकमेकांशी बोला, एकमेकांना जेवायला वाढा, मदत करा, आज दुखवटा काढा, हा संदेश देतो. 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा वाचली पाहिजे. भाऊ निघून गेले, 7 तारखेला श्राद्ध झालं, पण शाळा उभी राहिली. ही चिरंतन गोष्ट आहे. त्यामुळं जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट,
महाराष्ट्रातली लालपरी वाचली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे विश्वव्यापक प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी या प्रयत्नामध्ये सहभागी व्हा हा सल्ला देतो. थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. या ठिकाणी उपस्थित सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील आणि माझ्या घरातली सगळी माणसं. मी जेव्हा प्रस्तावनेत होतो तेव्हा इथल्या सगळ्या मायमावल्या रडत होत्या. आता सुद्धा यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. बस या अश्रूंमध्येच समाताई दिसल्या. झालंय कीर्तन. दुसरी एक सूचना आहे. आपल्या याच वस्तीवर आई महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या वस्तीवर भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर स्थित आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा उभं राहतंय. याच भगवान गोपाल कृष्णाच्या मंदिरासमोर शंभू महादेवाची पिंड आहे. आणि याच सभा मंडपाला जोडून मागच्या काही वर्षांपूर्वीच आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार राम सातपुते साहेब यांनी सभामंडप देऊ केला होता. तो सभामंडप बाकी होता. आज काम करू उद्या काम करू याच्यामध्ये तो राहत गेला. परंतु तो सभामंडप आता कामास त्याचं बांधकाम सुरू आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता या तालुक्याचे विद्यमान पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे, ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आहेत. त्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन आयोजित केलेलं आहे. नातेपुते नगरपंचायतीच्या वतीनं हा कार्यक्रम आहे. नगरपंचायतीच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं आपल्या सर्वांना प्रेमाचं, आपुलकीचं निमंत्रण आहे. अवघी 5-10 मिनिटं भाऊ येणार आहेत. आपल्या वस्तीच्या वतीनं, पंचकृषीच्या वतीनं भाऊंचा छोटेखानी सन्मानही ठेवलेला आहे. भाऊंना फोन केला, सन्मानासाठी यायचं म्हणतो. भाऊ म्हणाले, तुम्ही कशाला हेलपाटी घालता? आम्हीच तुमच्याकडे येऊ, अजून मंदिरात आलो नाही, आम्ही येणार आहे. त्यांनी शेड्यूल दिलं आणि उद्या अनायासे गावामध्ये ते येणारही होते. फार गडबड आहे तरी सुद्धा त्यांनी वेळ देऊ केलाय. भाऊंनी नियोजन केलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे. तर 6 वाजता ज्याला शक्य होईल त्यांनी 5-10 मिनिटं आपण उपस्थित राहावं. वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही छोटेखानी सत्काराचं आयोजन केले. काय होतं, तुम्ही सगळे सत्कार वगैरे कराल, पण आमचे जे वारकरी बंधू यांच्या वतीनं तो सन्मान होत नाही. तेव्हा त्यांनाही वेळ देता यावा याकरता माझे सर्व टाळकरी, गायक, वादक, या गावातले संपूर्ण कीर्तनकार या सर्वांच्या वतीनं उद्या संध्याकाळी तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण आहे. अवघ्या 5-10 मिनिटाकरता उपस्थित राहा असं आवाहन करतो. आणि झालेली सेवा समाताईंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. फुलाचा अभंग होईल, पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतर जय विठ्ठल होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. सर्वांना विनंती आहे, आपापल्या जागेवरती उठून उभे राहा आणि घरातले फक्त फोटो समोर येऊन उभे राहा.